मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधील सूर काहीसा बदललेला दिसतोय। राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला। मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू। कार्यक्रमामध्ये जाणे आणि न जाणे हा काही विशेष महत्त्वाचा भाग नाही। महाराष्ट्राची अस्मिता, विकास या मुद्द्यावर आपल्याला एकत्र लढावं लागेल। हिंदी विरोधात आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 2 दशकांनंतर एकत्र आले। मात्र हे दोन्ही बंधूंचं मनोमिलन झाल्यानंतर काँग्रेसमधला सूर बदलल्याची चर्चा आहे। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस एकला चलोचा नारा देण्याची शक्यता आहे। दरम्यान काँग्रेसमधील नाराजीच्या चर्चांवरून भाजपनं काँग्रेसला टोला लगावत उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी नेहमीच काँग्रेसचा अपमान केल्याचा आरोप बावनकुळेंकडून करण्यात आलाय। दरम्यान बावनकुळेंच्या या आरोपांना राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला आहे। त्यामुळे काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। आता काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो। किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे, आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्या बरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये, किंवा आहेत असते। त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही। मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू। हिंदी विरोधातील भूमिका आणि मराठीच्या मुद्द्यावरून 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालेत। दरम्यान यावेळी या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि इतर डाव्या पक्षातील नेत्यांनी देखील हजेरी लावली होती। मात्र निमंत्रण देऊन सुद्धा काँग्रेसचे नेते या कार्यक्रमासाठी गैरहजर होते। त्यामुळे काँग्रेसच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आला होता। यावरही काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल। काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे। उद्धवजीला वाटतं की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही। उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले, त्यामुळे त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाहीये। मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असं त्यांना स्वप्न पडत आहे। काँग्रेसने जेव्हा चळवळ सुरू केली होती तेव्हा त्यांचा राष्ट्रीय जो विचार आहे आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याची जी आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढे गेलो होतो। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जाणे आणि न जाणे हा काही विशेष महत्त्वाचा भाग नाही। येणाऱ्या काळात मराठी जी संस्कृती आहे आणि मराठी भाषा जी आहे ही वाचवण्याकरता मात्र आम्ही कटिबद्ध आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असणार यावर देखील काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। पालिका निवडणुका कशा पद्धतीने लढायच्यात याचा निर्णय काँग्रेस पक्षाचं संघटन घेणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्याला अद्याप विलंब आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही समविचारीसोबत दिलेले आहेत। त्यामुळे या संदर्भात आपल्या पातळीवर आमचं संघटन निर्णय घेईल। या 2 बंधूंनी एकत्र आल्यावर कौटुंबिक पातळीवर एकत्र आले, सांस्कृतिक पातळीवर एकत्र आले का भाषा एवढ्या मुद्द्यांच्याच अनुषंगाने दोघं एकत्र आहेत याची स्पष्टता जशी जशी येईल तेव्हा राजकीय निर्णय हा काँग्रेस पक्ष हा नेतृत्वाशी आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व सहकाऱ्यांशी आणि सर्व नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात आपला निर्णय घेईल। 2019 मध्ये जेव्हा मवियाची स्थापना झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या भूमिकेत बदल केला। त्यामुळे राज ठाकरे हे मवियात येत असतील तर त्यांना देखील त्यांच्या भूमिकेत बदल करावा लागणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। या तिन्ही पक्षामध्ये कधीही असं स्टेटमेंट झालं नाही ते दुसऱ्या पक्षाच्या विचाराला अडचणीत आणेल। त्यामुळे आता राज ठाकरे साहेब जो उद्धव ठाकरे साहेबांबरोबर येत असतील
आणि महाविकास आघाडीचा जर ते एक सदस्य बनण्याचा विचार करत असतील तर मग कॉमन अजेंडा त्यांना सुद्धा लागू होतो. तेव्हा त्या ठिकाणी द्वेष, मारामारी हे जे काही विषय असतील ते कदाचित त्यांना मागाळ ठेवून मराठी लोकांची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, विकास या मुद्द्यावर आपल्याला एकत्रित लढावं लागेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मवियानं एकत्रित लढवली. उद्धव ठाकरे सध्या मवियात आहेत. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास उद्धव ठाकरे मवियात राहणार का हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे राज ठाकरे मवियात येऊन निवडणूक लढवणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या न त्या कारणानं मवियात बिघाडी होण्याची शक्यता आहे. आणि याच कारणामुळे काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याबाबतचा सूर असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.